जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोला काय बाजारभाव मिळतो आहे आपण पाहणार आहोत। पण थंडी खूप आहे, या ठिकाणी काम करणारे कर्मचारी शेकोटीमध्ये शेक घेत आहेत। त्याच्यामध्ये एक छोटं कुत्र्याचं पिल्लू देखील थंडी असल्यामुळे शेकोटी घेत आहे। आता बघूया टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे, व्यापारी बांधव टोमॅटो काय भाव खरेदी करतायत, शेतकऱ्यांना बाजारभाव काय मिळतो आहे, व्यापारी काय भाव मागत आहेत आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे। आज आहे 18 डिसेंबर 2025। पाहूया बाजारभाव काय मिळतो आहे। बाबा नमस्कार, कुठून आले? आंबोरी तालुका राहुरी। कुठली व्हरायटी घेऊन आले? योगी काय भाव मागतायत? आज काय मागितलं नाही अजून 700। अच्छा, अजून 700 पर्यंत मागितले। बरोबर, जास्तीचे पैसे व्हावेत शेतकरी बांधवांचा दुवा घ्या व्यापारी बांधवांनो। व्यापारी साहेब नमस्कार। हो, आज काय भाव मागताय? 800-900। चला, शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे व्हायला पाहिजेत। शेवटी शेतकरी खूप काबाड कष्ट करत असतो। भल्या पहाटे उठून पाणी भरणे, रात्री अपरात्री शेतीची काळजी घेणे, बिबट्याची भीती आहेच आहे। भाऊ नमस्कार, कुठून आले तुम्ही? बीडवरून आले। कुठली व्हरायटी घेऊन आली? अरेमान। काय भाव मागतायत? अशा मागितले नाही। चला, 700, 800, 900चा बाजारभाव आहे असं सांगतायत। हा अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे। दादा नमस्कार, काय भाव मागतायत? काय 1000 पर्यंत मागतो? 1000 पर्यंत मागतात। काय अपेक्षित आहे? 1000चीच अपेक्षा आहे। मग दिले नाही मग? चाललंय व्यवहार चाललंय। अच्छा, चाललाय व्यवहार चाललाय। बाबा नमस्कार, तुम्ही कुठून आले? बदकी बेलापूर। काय भाव मागतायत? 900, 950, 900, 950, 1000 रुपये। काय अपेक्षित? 1000पर्यंत आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 3 ते 4000 क्रेटची झालेली आहे। टोमॅटोचा माल अतिशय एक नंबरचा आहे। व्यापारी बांधव जरा बघतायत काय भाव कोण फोडतंय आणि मग त्याच्यानंतर आपण घेऊ पाहतात। एकदम प्युअर माल आहे, म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे। आता ह्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। नमस्कार, काय भाव मागतात आज? 800-900। काय अपेक्षित आहे? 1000 रुपये। टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। आता या ठिकाणी जरा गर्दी झालेली आहे, पण जरा बघूया काय भाव खरेदी करतायत आणि टोमॅटोच्या शेतकऱ्याला किती पैसे मिळत आहेत। या ठिकाणी गर्दी झालेली आहे। आता ही गर्दी किती रुपये दराने टोमॅटो खरेदी करतायत आपण जरा जाणून घेणार आहोत। या ठिकाणी व्यापारी पण आहेत। हो नमस्कार। हो, काय भाव मागताय आज? अजून मागितली नाहीये। अच्छा, मागितली नाहीये। सचिन शेटने 1000 रुपये मागितली। सचिन शेट कुठे? हे काय सचिन शेट? नमस्कार। हो, काय भाव मागितले? 1000 रुपये मागितले। मग काय शेतकरी म्हणतायत? दादा नमस्कार। 1100 नमस्कार। 1100 रुपये? 1100 रुपये म्हणतोय आम्ही, पण आज जरा थोडंसं कमी मागतात। चला, थोडंसं मार्ग काढा। सकाळी सकाळी टोमॅटोचे पैसे व्हावेत व्यापारी बांधवांनो। तुम्ही देखील चांगला बाजारभाव द्या। अमित शेठ, तुम्ही काय बाजारभाव फोडला? आम्ही शेट शांत आहे आज। का बरं? शांत आहे। माल घेतला नाही आज. का बरं घेतला नाही? चालत नाही। पुढं बाजार रेट देत नाहीत. अशा पुढे रेट देत नाही असं काय? विकले पण कमी भाव. बाबू तुम्ही आता 1000 गाडी घेतली नाही? खोटं बोलत आहेत। गाडी घेतली हे बघा, हे सगळं ऐका घेतलीच म्हणायची. हे सगळं लाईव्ह चालू आहे। जे रिअल काय ते सांगा ना। नाही गाडी अजून घेतली नाही वाणी साहेब। एक साऊची गाडी घेतली, ती 900 रुपये घेतली। बरोबर, बाकी अजून गाडी घेतली नाही। शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे। बाजारभाव जरा चांगला आहे कालपासून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक तेज आहे। सध्या मिळतो तो बाजारभाव सरासरी 700 ते 950 पर्यंतचा। 1000-1100 रुपये बाजारभाव मिळावा ही शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे। किंबहुना त्याच्यापेक्षा जरी जास्तीचा बाजारभाव मिळाला तरी शेतकरी बांधवांना यंदाच्या वर्षी टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे, त्यामुळे अधिक बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे। भाऊ तुम्ही कुठून आले? अकोले। किती वाजता निघाले? 4 वाजता। काय भाव मागतात दादा? 1000 मागितले। अच्छा, 1000 रुपयांनी मागितले। बरं बरं, तुमची काय अपेक्षा आहे? 1100 म्हटलंय। 1100। व्यापारी काय म्हणतात? 1000 बोलते। 1000 बोलतायत। मग कालच्यापेक्षा आज जरा पडून मागतात व्यापारी, शांत बांधव आहेत। काय असं व्यापारी ग्रुपिंग वगैरे करत नाही ना? काही सांगता नाही येणार। अच्छा, सांगता येणार नाही। आता तुम्ही कुठून आले? घारगाव। बरं बरं, काय परिस्थिती बिबट्याची?
बिबट्याची कालच 3 पिल्लं आली होती चाळीमध्ये. बरं, ती सोडून दिली तिकडे जंगलात. तुम्ही सोडून दिली? हा, मग आता काय करणार? वन खात्याला सांगायचं ना. वन खात कवा यायचं, मग ते येऊ द्या परत अहो, मागे. ते पिल्लं मेली विली काही झालं कमी जास्त. मिली मग आता काय ते आपल्याला त्रास होण्यापेक्षा. बरोबर, धोका आहे. किती क्षेत्र लागवड आहे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. आतापर्यंत किती क्रेट गेले? नाही, आता पहिलाच थोडा आहे. पहिलाच थोडा आहे. पहिलाच थोडा काय भाव मागतायत? 1000 रुपये मागितले. 1000 रुपये मागितले. किती सगळे क्रेट आहेत? कॅरेट 120 आहे. 120 आहे. काय टोमॅटोचा सीझन परवडतो? नाही, बरं आहे तसं आता मध्ये, पण चलन चालू राहतं. बरा आहे का? चांगला आहे. 1000-1100 बाजार चांगलाच आहे ना. चला, बाजार भाव खर्च खूप आहे. बरोबर, खरं आहे. थंडीमुळे टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव त्या मानाने कमी होतो. परंतु टोमॅटो 2-2, 4-4 दिवस टोमॅटो तुटत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील फटका बसतो. 6 दिवस टोमॅटो तोडत नाही. बरोबर, खरं आहे. थंडीचा फटका 6 दिवसानंतर एक तोडा येतो. थंडीचा काय काय प्रॉब्लेम होतो? थंडीचा माल पिकत नाही. मग लवकर पक्व होत नाही. आज काय बाजार भाव मागतायत? काय भाव मागतात? पर्यंत मागतात 1000 रुपये. 1000 रुपयेपर्यंत काय अपेक्षित आहे? आमची 1200 पर्यंत आहे अपेक्षा. अच्छा, 1200 पर्यंत अपेक्षा आहे. चला, मिळाले पाहिजे. जास्तचा बाजारभाव मिळावा, व्यापाऱ्यांचं पण नुकसान होऊ नये. 22 किलोचं क्रेट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो असतात 20 किलो आणि 2 किलो वजन असतं क्रेटचं. आणि त्याचा बाजारभाव साधारण आजच्या परिस्थितीला आज सांगतायत लोक 900 ते 1000 रुपये. आता या ठिकाणी बघूयात काय खरं सांगतायत का खोटं सांगतायत. व्यापारी साहेब, काय भाव घेतले? मागितले साहेब, काय भाव मागितले? 911 रुपये केले ते. 911 रुपये. कोण म्हणाले 1250? 1250 ते त्यांचं साऊ आहे तिकडं आपले. गेले का 1250? चालू घ्या. अच्छा, चालू आहे. चला, जास्तीचे पैसे व्हावे, हरकत नाही. शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे, अपेक्षा वाढत आहेत. आता बाजारभाव किती वाढला तरी शेतकरी बांधवांना तो कमीच वाटतो. यंदाच्या वर्षी टोमॅटोचा सीझन तसा पूर्णपणे फेल गेला आहे. सध्या बाजारभाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान निश्चित आहे. आज 900 ते 1000 रुपयापर्यंत मागतायत. भाऊ, काय भाव मागतायत? नाही मागितले अजून. अच्छा, मागितलेच नाही. कुठून आले तुम्ही? बीडवरनं. किती क्रेट घेऊन आले? 150. 150. किती वाजता निघाले? रात्री 9 वाजता. 9 वाजता निघाले. बरं बरं. इथे काय सूचना वगैरे काय नाही, मार्केट कमिटीला? चांगलं आहे. चांगलं कामकाज आहे. बघा, आता टोमॅटो शेतकरी बांधवांनो सॉर्टिंग करून आणा, तर जेणेकरून टोमॅटो खाली करायला गेल्यावर पुन्हा खळखळ होऊ नये. आता बघा, या ठिकाणी व्यापारी बांधव ते सगळे टोमॅटो पाहून घेत आहेत. नंतर खाली करायला गेल्यावर वादावादी होणार नाही याबाबतची दक्षता घेतली जाते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण सरासरी 800, 950, 1000 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. परंतु व्यापारी आज शांत आहेत. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे व्हायला हवेत. शेतकऱ्यांचा दुवा व्यापारी बांधवांनी घ्यावा. बाबा, नमस्कार. नमस्कार. कुठून आले? गारगाव. गारगाव. कुठली व्हरायटी घेऊन आले? कोठ्यावरून सांगू. अच्छा, कोठा का बोटा? कोठ्यावर. काय तिकडे बिबट्याची काय समस्या? भरपूर आहे. आता भरपूर आहे. भेटला. येताना भेटला? 5:30 वाजता. गाडीत असल्यामुळे भीती नाही वाटली? नाही नाही, असा रोड क्रॉसिंग करीत होता चांगला. बर बर बर. किती लागवड आहे आपली? आपली 3000 काय. 3000. क्षेत्र किती? 15 गुंठे. 15 गुंठे. किती खर्च येतो एकरी? इकडे 25,000 रुपये जवळजवळ. आता थंडी आहे, सध्या थंडी आहे. थंडी काय परिणाम होतो टोमॅटोच्या पिकावर? पिकत नाही, बाकी काय होत लवकर पक्व होत नाही. हा. मग 4-4, 5-5 दिवस तोडा येत नाही. आता तुम्ही कुठून आले? एकाच गाडीत आले. बरं बरं. चला, हरकत नाही. टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत. हे अतिशय चांगल्या प्रतीचा माल आहे. ही टोमॅटो साऊ गावठी टोमॅटो आहेत. बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे. आता बघूया व्यापारी बांधव काय भाव टोमॅटो खरेदी करत आहेत आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये किती पैसे टाकतात. ताई, नमस्कार. तुम्ही कुठून आले? घारगाव. घारगाव. कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ आणले का? काय भाव मागतात? 800 रुपये. 800 रुपये. तर तुम्ही आले, मालक कुठे गेले? नाही, मीच येत असते नेहमी. तुम्हीच नेहमी येता? किती वर्ष इकडे येता? साधारणतः 15 वर्ष झाले असतील. बरं बरं. किती लागवड आहे? आता हे 20 गुंठे. 20 गुंठे. काय टोमॅटोचा सीझन कसा आहे यंदाचा? नाही,
छान गेला तसा. छान त्याच्या गेला. अगोदर पण होता बर, आणि बर, बर. आता पण तेव्हा पण 1000-1200-1400 पर्यंत मिळालं आणि आता पण स्टार्ट 800-900 पर्यंत आहे. त्यामुळे समाधानी आहे. हो, नारायणगावच्या मार्केटला काय सूचना? काय नाही, छान आहे. छान आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचा कारभार चांगला असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत. आज 18 डिसेंबर 2025 आहे. थोडेसे व्यापारी शांत आहेत. 800-900 रुपयापर्यंत मागत आहेत. शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे की बाजारभाव अधिकचा मिळावा, साधारण 1200 रुपयापर्यंत टोमॅटोची विक्री व्हावी अशी अपेक्षा आहे. शेवटी यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं तोट्यामध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोला अधिक बाजारभाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा अवास्तव नाही तर वास्तव आहे. आता आपल्यासोबत कैलास शेठ आहेत. कैलास शेठ नमस्कार. हो नमस्कार साहेब. साहेब काय भाव घेतले आज? आज साहेब अजून नाही काही थोडं ते का आता चिठ्ठी बनवली ना? चिठ्ठी अहो ते आता चालले डायरेक्ट गाड्या तेवढं त्यांना बरं चला, ही काय भाव मागताय? 850 रुपये मागतात. 850. मॉलवाले मागतात आपण नाही अच्छा, मॉलवाले मागतायत. हो. तर तुम्ही आज काय बाजारभाव फोडला? मागत. अजून नाही काय साहेब. पुढे रायपूर डाऊन निघले. मग आज जरा बाजार कमी आहेत का? हो थोडे कमी होते. काय भाव जातील? तरी अंदाज नाही सांगता पण कमी होतील. अच्छा, अंदाज सांगता येणार नाही. मग सगळे व्यापारी बांधव थोडीशी एकमेकाशी चर्चा करून बाजारभाव ठरवतात का, अशा प्रकारची सुद्धा शंका शेतकरी वर्गाला येत असते. शेतकरी बांधवांनो, चांगल्या प्रकारची काळजी घ्या. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा 4 पैसे अधिकचे होतील त्याबाबतची खबरदारी घ्या. शेवटी जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करत असतो आणि त्याच्या कष्टाच्या मेहनतीचं त्याचं फळ त्याला मिळायला हवं. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घ्या आणि शेतकऱ्याचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची खबरदारी घ्या. आता बघा, ही गावठी टोमॅटो आहेत. 1 नंबर टोमॅटो आहे. याला बाजारभावसुद्धा त्याच पटीत मिळायला हवा. आता बघूया व्यापारी बांधव प्रत्यक्षात बाजारभाव काय देत आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी साधारण 3,500 ते 4,000 क्रेटची आवक झालेली आहे आणि व्यापारी बांधव अजून खरेदी करण्यासाठी फारसे धजावत नाही, परंतु 800-900 रुपयापर्यंत मागणी करत आहेत. थोडी थंडी पण आहे आणि व्यापारी मागतायत, परंतु शेतकरी देखील टोमॅटो सेल करत नाही. अधिकचे पैसे व्हावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. आप्पा नमस्कार. हो नमस्कार. आज 18 डिसेंबर 2025 काय भाव मागतायत? अजून काय नाही, सुरुवात नाही केली. सुरुवात नाही केली. कमी राहील आज. कमी राहील. किती राहील? 100-200 गिरावट राहील. 100-200 म्हणजे काल 1000पर्यंत बाजारभाव होता. 1100. म्हणजे आज 900-950. 700 ते 800. 700 ते 800. आता काही ठिकाणी 900 रुपयांनी मागणी पण झालेली आहे. आता ह्या दादांनी विक्री केलेली, जरा यांच्याशी बोलूया. भाऊ नमस्कार. काय भाव दिले? नाही अजून दिले नाही, आत्ताच आलं. अच्छा, आत्ताच आले. कुठलं गाव आहे? कुरकुटवाडी, कुरकुटवाडी तालुका संगमनेर. संगमनेर. काय बिबट्याची भीती? भरपूर आहे आमची. भरपूर आहे. बिबट्याचा उपद्रव तो मोठा आहे. शेतकरी बांधवांना तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या. पाणी भरताना, शेतामध्ये जाताना स्वतःचं स्वतः सेफ राहा, इतरांनाही सेफ ठेवा. वन खातं देखील बिबट्या संदर्भामध्ये हतबल झालेलं आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा. आता या ठिकाणी खरेदी करण्यासाठी व्यापारी आलेले आहेत. आता पाहूया व्यापारी बांधव नेमका बाजारभाव काय सांगतात आणि काय दराने खरेदी करतात. कोलप साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या तुमचीच चलती आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये. असं काही नाही. नाही, खरंच तुमचं काम चांगलं आहे. शेतकऱ्यांना तुमच्याकडनं अपेक्षा असते. काय भाव खरेदी करताय आज? अजून काही माल घेतला नाही, कारण पुढे जे विक्री होते त्या जवळपास 200-250 रुपये. काय सुरुवात काय भावाने करणार आहे? असं काही नाही. अजून पुढचे जसे फोन येतील, कसे माल विकले त्या हिशोबाने करावं लागेल. मग आता वाजले 7:15. फोन कधी यायचे आणि तुम्ही कधी खरेदी करायची? ही सगळी टायमिंगच तसा चुकीचा आहे, कारण पुढचे माल शिल्लक आहे का तो विकला याची तो चालला तर नाही ना फोन. आता 7:30 लोक चालू करतात. बाजारभाव वाढले 2 की व्यापारी लवकर येतात. हो लवकर येत होते, परंतु जर बाजार नाही चालली, पुढे विक्री नाही झाली तर थोडं थांबवा. पण आज 900 पर्यंत सुद्धा काही ठिकाणी मागणी झालेली आहे. बरोबर आहे. काल पण आहे ना, नाशिक पट्ट्यामध्ये बाजार 600-700 झाल्यामुळे त्यांच्या स्पर्धेत माल देताना थोडासा कमी भावातच द्यावा लागेल तर चालेल. आज सरासरी काय राहील? नाही सांगू शकत. आता आवक कशी आहे, कोणची मागणी कशी, कोणच्या विक्री कशा आहेत त्याच्यावर अवलंबून राहील. तुमचं काही फोन वगैरे झाला असेल ना? नाही अजून. अजून झालं नाही. नमस्कार. हो काय किती घेऊन आले टोमॅटो आज? 110. कुठली व्हरायटी? काय भाव मागतायत? अच्छा, मागितले नाही. काय अपेक्षित आहे? 1000 रुपये 800 रुपये. अच्छा, 1000 रुपये अपेक्षित आहे. बोलप साहेब चला आपण त्यांची टोमॅटो पाहून तरी घेऊ ना. अच्छा, ठरलेलंच आहे.
तर बघा, व्यापारी आणि शेतकरी यांचं अगोदर ठरलेलं असतं, चांगले पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते आणि ती मागणी अपेक्षा अवास्तव नाही तर वास्तव आहे. व्यापारी बांधवांनो, असाच शेतकऱ्यांचा दुवा घेत राहा. हा दुवा तुम्हाला निश्चित फायद्याचा ठरेल. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सरासरी बाजारभाव 700 850 हा बाजारभाव मागणी होते. आता प्रत्यक्षात विक्री मात्र काय होते हे थोड्या वेळाने आपल्याला कळेल. परंतु काही व्यापाऱ्यांनी 900पर्यंतसुद्धा मागणी केलेली, अर्थात ती मॉलची मागणी आहे. 22 किलो वजनाचं क्रेट असतं, त्याच्यामध्ये टोमॅटो असत आहेत 20 किलो आणि 20 किलोला बाजारभाव 700 रुपयापासून तर 900 रुपयापर्यंतचा मिळतो आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे सोबत अजून एक व्यापारी आहेत, तर त्या व्यापारी दादांशी आपण बोलणार आहे. भाऊ नमस्कार, काय भाव मागताय आज? 800 850. 800 850. किती खरेदी केली आज? आता 1-2 पिकअप घेतलं, अच्छा, 2 पिकअप घेतल्या. बाजार थोडे डाऊन झाले का? थोडी शांत आहे. थोडी शांत आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे आणि ही बळीराजाची अपेक्षा हे व्यापारी बांधव पूर्ण करतील अशी आपल्याला खात्री आहे. शेवटी नारायणगावचं टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. साहेब नमस्कार. हो साहेब, आज काय भाव खरेदी चालू केली? जस्ट आलो, आज लेट झालं उठायला. अच्छा, उठायला लेट झाले. काय ठरवून चाललंय काय? एक वक्कल घेतलंय 900. अच्छा, 900 रुपयाने घेतलंय. एक वक्कल घेतलंय 45 बोली केली. अच्छा, ठीक आहे. चला, असंच बाजारभाव देत राहा, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. आपल्यासोबत दांगड साहेब आहेत, तर दांगड साहेबांशी गप्पा मारू. साहेब शुभ सकाळ. शुभ सकाळ सर. काय भाव घेत आहे आज? 700 750 पर्यंत मागणी आहे. शेतकरी काही देत नाही, देत नाही. काही 950 900 पर्यंत पण खरेदी झाली. मॉलवाल्यांची झाली असं, अच्छा, मॉलवाल्यांची झाली असं. लोणीवाल्यांचं नाही. हरकत नाही. लोडिंगवाल्यांचा बाजारभाव 700 750 800 पर्यंतचा आहे आणि हा बाजारभाव अधिक मिळावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे. नारायणगावच्या मार्केटचं कामकाज चांगलं असल्यामुळे या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी, PhD करण्यासाठी काही मंडळी येतात आणि शेतकरी बांधवांशी चर्चा करून टोमॅटोला एकरी खर्च किती येतो, कुठली औषधं फवारणी करतायत याबाबतची माहिती घेऊन योग्य प्रकारे त्याचा अभ्यास केला जातो आहे. नारायणगावचं टोमॅटो मार्केट म्हणूनच चांगल्या प्रकारे एक प्रसिद्ध आहे. आज तारीख आहे 18 आणि 18 तारखेला टोमॅटोचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत. कमी म्हणजे अर्थात ते काय नुकसान होईल असं नाही, परंतु शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे 1000 1100 1200 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळावा. आज व्यापारी बांधवसुद्धा थोडेसे शांत आहेत आणि साधारण एक 800 ते 850 पर्यंतची मागणी होते. शेतकरी बांधवांना जास्तीचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता या ठिकाणी जरा शेतकरी दादा आहेत, जरा त्यांच्याशी बोलूया. साहेब नमस्कार. हो काय म्हणते? थंडी जबरदस्त थंडी साहेब. काय भाव मागतायत? मला त्यांना 8-9 रुपये. 8-9 रुपये. कालच्यापेक्षा थोडं बाजार डाऊन झाले का? डाऊन झाले कालच्या पेक्षा. शेअर मार्केट झाले टोमॅटो साहेब. का कशामुळे डाऊन झाले? काय त्याचं कारण काय सांगतात? काय आता काल खोरीपाटा 1100 रुपये झाले. नाशिक चांगले. इथंच काय व्यापाराला होते तेच काही कळत नाही. व्यापारी असं एकत्र चर्चा करून ठरवत नाही ना? काय माहिती आता व्यापारी ठरवतोय ते पाहावं लागेल. मार्केट कमिटीने लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. बरोबर, मार्केट कमिटीचं लक्ष नेहमी असतंच आहे. सभापती संजय काळे यांचं देखील लक्ष असते आणि त्यामुळे टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असतो. भाऊ नमस्कार. कुठून आले तुम्ही? नावरा. बरोबर. काय भाव मागतात आज? 800 900 मागतात. 800 900 मागतायत. काय अपेक्षित? 1000च्या पुढे गेलं पाहिजे. 1000च्या पुढे गेलं पाहिजे. तेवढा बाजारभाव मिळेल याची खात्री आहे. धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी सरासरी टोमॅटोला बाजारभाव साधारण 800 ते 950 पर्यंतचा आहे. काल म्हणजे 17 तारखेला 1000 ते 1100 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत होता. आज 18 तारखेला थोडासा बाजारभाव कमी झाल्याचं व्यापारी बांधव सांगतात. पुढे गिऱ्हाईक नाही किंवा इतर ठिकाणचे बाजार कमी झाल्यामुळे आज बाजारभाव कमी झाला असं सांगतायत. परंतु आज जो बाजारभाव आहे तो बाजारभाव सरासरी 800 ते 950 पर्यंतची मागणी होते. मॉलवाल्यांनी एखादं वक्कल एखादी गाडी 1000 रुपयांनी घेतलेली आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड करून आणा. चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी घेऊन या. छोटे टोमॅटो मोठी टोमॅटो वेगळी जर केली तर बाजारभाव चांगला मिळतो. 22 किलो क्रेटच्या टोमॅटोला बाजारभाव आज 18 डिसेंबर 2025 रोजी सरासरी 750 850 900 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. 900 50 पर्यंत देखील बाजारभाव मिळालेला आहे. शेतकरी बांधवांना
अधिकचा बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. 40, 45, 50, 55 रुपये किलोनी टोमॅटोची विक्री होणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. आज सरासरी जे मेघदूत, आर्यमान, 108, साऊ या सगळ्याच व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे. सध्या मिळत असलेला बाजारभाव म्हणजे 700, 800, 850, 900, 950 हा बाजारभाव देखील कमी नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होत आहेत आणि शेतकरी बांधव देखील समाधानी आहे. हा बाजारभाव अधिकचा वाढेल अशी बळीराजाला अपेक्षा आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी वर्ग यांचं देखील काम चांगलं आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा असाच दुवा घ्या आणि टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील अशी काळजी घ्या. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.